प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीमधून आता मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज बांधव जालना आणि वडीगोद्री या दिशेने निघत आहेत। तुम्ही काय मागणी काय, किती लोक जाणार आहेत इथून? ओबीसीचे संघर्ष योद्धे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी मागच्या 6 दिवसापासून प्रांतिक उपोषण म्हणजे मरेपर्यंत उपोषण हे आंदोलन चालू केलेलं आहे। आमची मागणी शासनाला हीच आहे। आम्ही हिंगोली जिल्ह्यामधून आज जवळपास 10,000 ओबीसी बांधव हाके सरांना पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्री तालुका अंबड येथे जात आहे आणि शासनाला आमचं म्हणणं आहे की सगळ्या सोयऱ्याचा जो काही अधिसूचना काढलेली आहे ती त्वरित रद्द करावी। तसंच जे काही शिंदे समिती न्यायाधीश शिंदे समितीने 54 लाख ज्या काही कुणबी नोंदी ज्या बोगस आहेत त्या त्वरित रद्द कराव्या आणि हाके सरांचं उपोषण हे त्वरित कसं सुटल याच्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा हिंगोली जिल्ह्यातले सर्व ओबीसी बांधव महिला सहित रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील। बरं, काय कसं नियोजन असणार आहे? किती गाड्या निघतायत हिंगोली जिल्ह्यातून? आजचं हिंगोलीमधून जवळपास प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांना पाठिंबा देण्याकरिता जवळपास 10,000 ओबीसी समाज बांधव आज वडीगोद्रीत जात आहे आणि आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला जे ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसू नये, मराठा समाजाला त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं आणि जोपर्यंत प्रशासन आणि शासन माननीय मुख्यमंत्री जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाहीत की ओबीसी मध्ये यांना सामील करून घेणार तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं सर्व ओबीसी बांधवांची मागणी आहे। पोहोचल्याच्या नंतर काय असणार आहे, काय नियोजन असणार आहे? तिथं गेल्याच्या नंतर किती काळ थांबणार तुम्ही वडीगोद्रीमध्ये? आम्ही हिंगोली जिल्ह्यात सकल ओबीसी बांधव सर्व मिळून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर जे आमच्यासाठी प्राणांतिक उपोषण करतायत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत। सगळेजण एकजुटीने जात आहोत। आम्ही दिवसभर तिथं आज रात्री 12 वाजेपर्यंत तिथे थांबणार आहोत। बरं, किती साधारणतः गाड्या किती आहेत? किती समाज बांधव जिल्ह्यात आपण पाहताय 100-150 गाड्या आता या ठिकाणी जमलेल्या आहेत। अजून 100-150 गाड्या इथं जमतील अशी आमची अपेक्षा आहे। काही गाड्या वसमतून येत आहेत, काही शेनगावहून येत आहेत, काही इथून येत आहेत। जिल्ह्यातून जवळपास 10,000 गाड्यांचा ताफा घेऊन आज आम्ही तिथं वडीगोद्री इथं जात आहोत। निश्चित। तर हे आहे तो ओबीसी समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आज हिंगोलीमधून यांच्या जे पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीवरून हे आता काहीच वेळामध्ये रवाना होणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।